मुंबईचा पाऊस, तुंबलेलं पाणी हे समीकरण आता कायमचं बदलणार आहे. 100 वर्षापासून मुंबईचा भार सोसणाऱ्या ब्रिटिशकालीन जलवाहिन्या आता नव्या अवतारात येणार आहेत. ना रस्ता खोदला जाणार, ना ट्रॅफिक जॅम होणार, कारण मुंबई पालिकेनं आणलंय अमेरिकन फॉर्म्युला. पाहूयात त्याचा खास रिपोर्ट. नमस्कार, मी भक्ती. प्रहार न्यूजलाईन मध्ये आपलं स्वागत करते. मुंबईच्या पोटाखाली पसरलेलं 495 किलोमीटरचं जाळं आता कात टाकतंय. शहर विभागातील 100 वर्ष जुन्या ब्रिटिशकालीन कमानी पर्जन्य जलवाहिन्या आता 50 वर्षांनी तरुण होणार आहे. कसं? तर उत्तर आहे जिओपॉलिमर अस्तर खंडक विरहित तंत्रज्ञान. हो, तुम्ही बरोबर ऐकलत. रस्ता न खोदता जमिनीच्या आतल्या आत या जुन्या विटांच्या वाहिन्यांवर जिओपॉलिमरचं एक मजबूत कवच चढवलं जातंय. सीसीटीव्ही सर्वेक्षणात 23,000 मीटर पेक्षा जास्त लांबीच्या वाहिन्यांमध्ये भेगा आणि दोष आढळले आहेत. आता पहिल्या टप्प्यात 14,285 मीटर लांबीच्या 27 महत्वाच्या वाहिन्यांचं पुनर्वसन सुरू झालंय. यामुळे काय होणार हेही पाहूया. गुळगुळीत अस्तरामुळे पाण्याचा प्रवाह वेग दुपटीने वाढणार आहे. गळती थांबल्यामुळे रस्ते खचण्याचे प्रकार हे बंद होतील. तर तंत्रज्ञान हे पूर्णपणे इको फ्रेंडली असल्याने पर्यावरणाला धोका पोहोचणार नाही. IIT मुंबई आणि VJTIच्या सल्ल्याने राबवलं जाणारं हे तंत्रज्ञान भारतात पहिल्यांदाच मुंबईत वापरलं जाते. हवामान बदलामुळे जेव्हा एकाच दिवशी 1000 मिमी पाऊस पडतो, तेव्हा या जलवाहिन्या मुंबईला बुडवण्यापासून वाचवतील. मुंबईच्या जुन्या वारशाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन पालिकेनं शहर बुडवण्यापासून एक मोठं इंजिनिअरिंग पाऊल उचललंय. हे हायटेक कवच केवळ जलवाहिन्यांचं आयुष्य वाढवणार नाही, तर मुंबईकरांचा पावसाळा सुसह्य करणार आहे. ब्रिटिशांनी बांधलेलं हे जाळं आता 21व्या शतकातील तंत्रज्ञानानं सज्ज होत आहे. पुढच्या 50 वर्षांची ही लाईफलाईन गॅरंटी मुंबईला अतिवृष्टीमध्येही डगमगू देणार नाही. महापालिकेचा हा प्रयोग यशस्वी झाला तर मुंबईचा पाऊस भीती नाही तर आनंद देऊन जाईल, एवढं नक्की. माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईनला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.